नमस्कार, मी त्रिवेणी काशी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल पंजाबी दाल तडका। तर या रेसिपीसाठी आपण कुठल्या प्रकारच्या डाळी वापरायच्या आहेत व काय काय साहित्य आपल्याला वापरायचे ते आपण बघून घेणार आहोत। पण ही रेसिपी करायला जितकी सोपी आहे तितकीच याची जी चव आहे ती अगदी भन्नाट असते। बऱ्याच टिप्स आणि ट्रिक्ससह आपण ही रेसिपी बनवणार आहोत। तर चला पटकन बघून घ्या यासाठी लागणारे साहित्य। इथं मी 1 वाटी तूर डाळ स्वच्छ धुवून घेतलेली, तिला 10 मिनिटं अगोदर भिजवून घेतली होती। त्याच्यानंतर अर्धी वाटी आपण चना डाळ घेतली, तिलाही छान स्वच्छ धुवून घेतली, तिलाही भिजवून घेतलेली। एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। त्यानंतर एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे। एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे। अद्रक क्रश करून घेतलेला आहे आणि लसणाच्या पाकळ्याही बारीक कट करून घेतले आहेत। तसेच 1 टेबलस्पून आपण इथं अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे। सर्वात अगोदर इथं मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवले। त्यानंतर त्यात 1 ते 2 टेबलस्पून आपल्याला तेल टाकायचं आहे। नंतर त्यात थोडीशी हळद टाकायची किंचित, आणि ज्या दोघं डाळी आपण धुवून घेतल्या होत्या त्या आपल्याला यात टाकायच्या। आणि मी इथं पिंच ऑफ हिंग टाकते, म्हणजे अगदी किंचित आपल्याला यात हिंग टाकायचे। त्याच्यानंतर हे पाणी छान उकळायला लागलं की आता आपल्याला ज्या आपण डाळ भिजवून घेतल्या होत्या त्या दोघं डाळी टाकून घ्यायच्या आहे आणि 2 ते 3 मिनिटं याला बॉईल करून घ्यायचे। आता डाळ बॉईल झाल्यानंतर यावरती जो फेस आलेला आहे तो काढून घ्यायचा आहे। हा जो फेस आपण काढून घेतला त्यामुळे जे आहे डाळ खाल्ल्यानंतर आपल्याला ॲसिडिटी नाही होत, म्हणून सर्वात अगोदर आपल्याला या डाळीवरती आलेला फेस काढून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण कुकरला झाकण लावून याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता मी कुकरला झाकण लावून घेतलेले आहे। आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहे आणि कुकरला झाकण लावल्यानंतर इथं मी एक टिश्यू पेपर घेतला होता, तो कट करून त्या झाकणावर ठेवून घेतला होता आणि एक रिंग घेतली होती, जेणेकरून कुकरचं जे पाणी असतं ते बाहेर पडून कुकरचं झाकण जास्त खराब होत नाही, तसेच गॅसही खराब होत नाही म्हणून। आता आपल्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकता डाळ व्यवस्थित शिजलेली, तिला आपण घोटून घेणार आहोत। दुसरीकडे मी इथं कढईमध्ये तेल टाकून घेत आहे। तेल टाकल्यानंतर आपण यात टाकायचं आहे जिरं तडतडल्यानंतर आपल्याला यात टाकायचा आहे कांदा व्यवस्थित ब्राऊन कलरवर आपल्याला परतवून घ्यायचा आहे। कांदा परतला गेला की यात आपल्याला टाकायचं आहे अद्रक लसणाची पेस्ट। इथं मी 1 टेबलस्पून अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेत आहे। त्याच्यानंतर ही पेस्टचा आपल्याला कच्चा वास जाईस्तोवर आपल्याला छान परतवून घ्यायची आहे। अद्रक लसणाची पेस्ट आपली छान परतवून झाली, त्यानंतर आपल्याला याच्यात टाकायची आहे हिरवी मिरची सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान परतवून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे बारीक कट केलेला टोमॅटो आपल्याला सलग 3 ते 4 मिनिटं आपल्याला परतवून घ्यायचं। आता मी इथं टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तो छान 3 ते 4 मिनिटं परतवून घ्यायचा आहे। टोमॅटो छान असा मऊसूत शिजेस्तोवर आपल्याला परतवून घ्यायचा आहे। आता इथं आपला जो टोमॅटो आहे तो छान मऊसूत शिजलेला आहे। त्यानंतर इथं मी 1 टीस्पून हळद टाकते, 1 टीस्पून लाल मिरची पावडर टाकते, 1 टीस्पून घरगुती गरम मसाला टाकते आणि त्याच्यानंतर अर्धा टेबलस्पून आपल्याला इथं कुठलाही कंपनीचा दाल तडका मसाला टाकायचा आहे। हा मी घरी तयार केलेला दाल तडका मसाला आहे। तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा। त्यानंतर मी इथं चवीपुरतं मीठ टाकते आणि पुन्हा आपल्याला हा जो आपला सर्व मसाला आहे दाल तडक्याचा तो छान परतवून घ्यायचा आहे। याचा खमंग वास येईस्तोवर आपल्याला परतवून घ्यायचा। आता तुम्ही इथं बघू शकता आपला जो मसाला आहे दाल तडक्याचा त्याला तेल छान आलेलं आहे। त्याच्यानंतर मी यात शिजलेल्या डाळींचं जे वरण आपण तयार केलं होतं ते टाकणार आहोत। आणि इथं एक गोष्ट लक्षात असू द्या, हरभऱ्याची जी डाळ आहे म्हणजे चणाची जी डाळ आहे आपल्याला तिला जास्त घोटायचं नाही, तिचा थोडासा दाणा हा दाताखाली येईल इतपत आपल्याला तो राहू द्यायचा आहे। आता इथं आपलं जे आहे दाल तडक्याला छान उकळी आली, त्यानंतर मी त्यात पुन्हा एकदा अर्धा टेबलस्पून दाल तडका मसाला टाकणार आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे। दुसरीकडे एका कढल्यात मी तेल तापवायला घेतले, ते तेल तापल्यानंतर त्यात आपल्याला जिरं टाकायचं आहे, त्यानंतर मोहरी टाकायची आहे आणि बारीक कट केलेला लसूण टाकायचा आहे। लसूणचा कलर चेंज झाला म्हणजे त्यात आपल्याला बारीक कट केलेला अद्रक टाकायचं आहे आणि हे सर्व टाकल्यानंतर यात आपल्याला किंचित हिंगाची फोडणी करायची आहे। हिंग टाकून झालं पुन्हा मी इथं 1 टीस्पून लाल मिरची पावडर आणि कढीपत्ता टाकते। कढीपत्ता तडतडला की यात आपल्याला 2 सुक्या लाल मिरच्या टाकायच्या आहे
इथे जो आहे आपला छान तडका तयार झालेला आहे, त्यात मी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेत आहे आणि आपला जो तडका आहे तो आपण जे डाळीचं वरण तयार करून घेतलेलं आहे, आपल्याला हा तडका त्या वरणावर टाकून घ्यायचा आहे। मी गॅस बंद करून घेते आणि दुसरीकडे जी आपली कढई आहे त्यावर हा तडका आपण टाकून घेणार आहोत तयार केलेल्या वरणावर। हा तडका मी सर्वीकडून छान असा टाकून घेत आहे। जो तडका आहे तो डाळीवर सर्वीकडून टाकून झाला की यात आपल्याला बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे। तर तयार आहे आपला ढाबा स्टाईल दाळ तडका। हा दाल तडका तुम्ही बटर रोटी किंवा जीरा राईस सोबत सर्व करू शकता। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा व ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा। इथं मी दाल तडका जीरा राईस सोबत सर्व केलेला आहे। तुम्हाला जर परफेक्ट ढाबा स्टाईल जीरा राईस करायचा असेल तर कमेंट करून सांगा, याची सुद्धा रेसिपी मी लवकरच पोस्ट करेल। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व अशाच छान छान नवनवीन रेसिपींसाठी काशवी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच काशवी रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।